तर बघू शकताय आपली इकडं मस्त अशी वालाची भाजी मी हे सोलून घेतलंय वाल. तुम्हाला तर दाखवलंच मी भिजाय टाकलेला आणि याच्यात बटाटा टाकलाय असा 2 बटाटे बारके बारके टाकले ते छिलून. आपल्याकडं फुलवर पनीर नाही तर पनीर मध्येच मला बनवायची होती. मग म्हणलं थांबा जरा म्हणलं. तर वाटणाची तयारी ही सगळी केली. म्हणलं आता खाताने काय तुम्हाला दाखवायला वाटायचं नाही. तर बघू शकताय हे वाटण तयार केलंय. खोबरं, लसूण आणि 1 टोमॅटो आणि आलं पेस्ट त्याची. आता जे आहे त्याच्यात कोथिंबीर वाळली आपल्याकडं आणि हा मसाला मी वापरणार आहे. कांदा बारीक करून घेते. स्टॉप करतो वरच टाकलाय चिरून मस्त असा. लय बी कांदा खात नाही ते आमच्यात. 1 कांदा चिरलाय त्याला असं लाल भाजून घ्यायचं. आता मी पहिल्यांदाच भाजी बनवते बरं का चुलीवरली. आणि भात बनवलाय त्यासोबत खायला भाकरी आहे ते म्हणून. आणि मस्त असं भाजून घेते. आता चुलीवरला बघायला भारीच असतं आहे का नाही. त्या ताईंचं लय म्हणणं होतं ताई बनवावर काय एकदा. आणि त्यांनी रेसिपी पण पाठवली ना. मग जसं आहे तसं पण काही गोष्टी नाहीत तर काय गोष्टी आहेत. म्हटलं चला तेवढ्यातच गुजारा करायचा. गावाकडे कसं फ्रीज नसल्यामुळे जास्त अडचण होते. नाही तर आपलं रेसिपीचा जास्त तुम्हाला हेडव मी दाखवलं असतं. फ्रीज बघू आता कवा घेणं होतंय. हवस तर लय आहे त्याची पण नाही आपल्याकडे. ठीक आहे. तर हे सगळं एवढीच तयारी आहे आपली. जास्त काही नाही. वारं सुटलंय मस्त असं म्हणून चूल फार 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 करते बघा. मस्त असं भाजून घेते लाल भडक. आणि सांगायचं तर हे जी मी पहिल्यांदाच आम्ही भाजी खातोय ह्याला वाल म्हणतात वाटतं. ताईंच्या रानातला आहे ती वानवळा. बहिणीसाठी पाठवलाय वानवळा. तर थोडं मी शेजारच्या फ्रीजमध्ये दिलं ठेवायला. म्हणलं असू द्या म्हणलं लय होतं ना. तर आता लाल असा कांदा भाजून घेतला. आता ही मसाला टाकून घेतली. बाया भरपूर म्हणत होत्या नाही का याची भाजी लय मस्त लागते, भाजी लय मस्त लागते. भाजून घेते मस्त असं लाल भडक. तेल पाणी जास्त काय पातळ नाही बनवणार मी. स्टॉप करते. तर बघू शकताय मी स्टॉप करू 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 हेडव बनवते. का माहिती आहे का हेडवला मोठा होतोय आणि आपल्याकडे नेट नसल्यामुळं मी हे करते. तर मसाल्याला मस्त असं तेल सुटलंय. भाजून घेतलाय. लय तिखट बी नाही बनवणार मध्यमच बनवणार आहे. एवढी चटणी ताईने दिलेली चटणी संपली. असंच बघितलेलं तसंच मी बनवायला लागली. त्या ताईनं सांगितलं तसंच बनवायला लागले मी. तर मस्त असं तेल सुटले. तर आता हे टाकून घेते मी है की नाही. आता खाल्ल्यावर कसं वाटेल कसं नाही मला बी माहित नाही. तर टाकून घेते आता हे. सोलून घेतलं. आमच्यातल्या बाया म्हणत होत्या सोलायचं कशाला. पण जसं हेड्यामध्ये बघितलं म्हणून मी सोललं. आता गावाकडे काय कसे बी खात्यात. गावाकडे एवढं शिटीतल्या सारखं नसतंय. जसं आहे तसं.
आता हलवून घेते एकजीव करून. दिसाय तर भारी दिसायला लागले मटणासारखंच बाया, मग मटणासारखं काय कमी नाही. आता खाल्ल्यावर कळण मटण आहे का वाल आहे. लई बी पातळ नाही बनवणार. मी काही इथं भात बनवलाय चांगला, आणलाय तांदूळ याच्यासोबत खाण्यासाठी भारी मधला पावशर. कधीतरी जीवाला न गं गेलं म्हणजे गेलं. तर चाकून बघते मीठ फीट का आहे का. भारी टेस्ट लागली. अहो शिजायचं आहे अजून तर टेस्ट लागली. तर बघून घ्या. आता लाईट नसल्यामुळं तुम्हाला काय खाताना काय दिसणार नाही, पण मी तुम्हाला उद्या परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कशी टेस्ट होती कशी नाही. तर मी याला झाकून घेते, मस्त मस्त शिजवते. तर बघून घ्या पुन्हा एकदा. हो का कशी वाटते, आली का मला बनवाय नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंटमध्येच म्हणते, फोन करून सांगा कशी वाटते कशी नाही, आहे की नाही. जसं आहे तसं बनवलंय बघा. आता स्टॉप कर. कशी वाटते भाजी नक्की सांगा मला. आता याला शिजायला वेळ लागणार आहे, म्हणलं चला तुम्हाला दाखवा. खाताना काय नाही, मस्त असं तेल सुटायला लागलंय. थोडंसं पाणी वाटणार आहे, पण हाय आंगमध्ये आधी शिजून देते थोडंसं. हा का बघू शकताय. हा का कशी आली का जमली का मला भाजी सांगा नक्की. हो का चुलीवरलं गावाकडलं गावठी पद्धतीने. तर चला, आवडला असलं तर नक्कीच एक 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 लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा बघा कशी वाटते सांगा. तर चला बाय.